ज्येष्ठ महिन्याची शुक्ल पक्ष निर्जला एकादशी शुक्रवारी आहे 6 जूनला आणि ही एकादशी विष्णू आणि लक्ष्मीला समर्पित आहे. हा उपवास कसा करायचा? सकाळी उठल्यावर ब्रश करा, तोंडामध्ये पाणी या गुळण्या करा, नंतर तुम्ही पाणी पिऊ शकत नाही. ज्यांना शक्य होत नसेल त्यांनी दुपारी 12पर्यंत करू शकतात. त्याच्या अगोदर पाण्याचं दान करा, नंतर तुम्ही पाणी पिऊ शकता. जे एकादशीचा उपवास करणार आहे त्यांनी महादेवावर एक तांब्या भरून पाणी अर्पण करायचं. ह्या दिवशी पाण्याचं दान करणं खूप महत्त्वाचं आहे. 24 एकादशीमध्ये ही जी निर्जला एकादशी आहे ती खूप महत्त्वाची आहे. या दिवशी कोणाच्या घरी जेवण करू नये. उपवास ज्यांना करायचा आहे त्यांनी गाईचं पूजन करायचे. गाईला चारा खाऊ घाला, तिला काकडी खाऊ घाला. ते विष्णुदेवाला अधिक प्रसन्न होता. ज्यांना आर्थिक अडचणी असेल त्यांनी काय करायचं? विड्याचं पाणी घ्यायचं, त्याच्यावर चंदनाने ओम विष्णू नम लिहायचं आणि एक सुपारी ठेवायची. विष्णुदेवाच्या चरणात अर्पण करा. दुसऱ्या दिवशी पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. ज्यांना तुळशीजवळ तुपाचा एक दिवा लावा. त्याने काय होतं? शुभ गोष्टी घडतात आणि सकारात्मक ऊर्जा येईल. मुख्य दरवाजाजवळ तुपाचा दिवा लावल्याने नकारात्मकता दूर होते, लक्ष्मीचं आगमन होतं. पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावल्याने पूर्वजांचा आशीर्वाद तो मिळतो, पण जीवनात आनंद, सुख, समृद्धी देखील येते. या निर्जला एकादशीचं वैशिष्ट्य असते या दिवशी तुम्ही पाण्याचं दान करायचं आहे. पाण्याने भरलेला माठ दान करा तर ह्या उपवासाचं फळ मिळेल. सरबत दान करा.